नमस्कार मित्रांनो, वेलकम टू ट्रेंडिंग एडिटर ट्युटोरियल व्हिडिओला सुरुवात करण्याआधी प्रिव्ह्यू बघून घेऊया. मित्रांनो, अशा प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला लागणार आहे कॅपकट ॲप्लिकेशन. बघू शकता स्क्रीनवर. आणि कॅपकट ॲप्लिकेशन यूज करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे टर्बो VPN. तो तुम्हाला प्ले स्टोअरला मिळून जाईल. डाउनलोड करून त्याला सेटिंगमधनं ऑन करून मित्रांनो थोड्या वेळ थांबून आपली कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, आपण कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून घेऊया. ॲप ओपन झाल्यावर तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस दिसेल. नंतर न्यू प्रोजेक्टवर क्लिक करून आपल्या मॉडेलची इमेज सिलेक्ट करायची. मॉडेलची इमेज सिलेक्ट झाल्यानंतर मित्रांनो, इफेक्टच्या शेजारी स्पेट रेशो त्यावर क्लिक करून पहिलाच ऑप्शन 9.16 त्यावर क्लिक करायचं आणि राईट करायचं. नंतर मित्रांनो, मॉडेलच्या इमेजवर सिलेक्ट करून थोडंसं स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो, इथे तुम्हाला बेसिक नावाचं ऑप्शन मिळेल. त्यावर क्लिक करून स्केलवर जाऊन इमेज अशी झूम करून घ्यायची. इमेज झूम झाल्यानंतर मित्रांनो, पोझिशनवर जाऊन इमेज फ्रेमच्या मिडलला सेट करायचे आणि राईट क्लिक करून घ्यायचं. त्यानंतर लास्टला यायचं, कॅप टू डिटेक्ट हा लोगो डिलीट करून टाकायचा. नंतर ॲडवर क्लिक करून एक्स्ट्रॅक्टवर जाऊन व्हिडिओ टू एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं. सॉन्ग ॲड झालेल्या मित्रांनो, नंतर मॉडेलची इमेजवर सिलेक्ट करून इमेजची साईज वाढवून घ्यायची. इमेज साईज वाढवून घेतल्यानंतर मित्रांनो, सॉन्गवर क्लिक करून आपण ॲटोमॅटिक मागे येऊन जाऊ. नंतर इमेजवर क्लिक करून पहिलाच ऑप्शन स्प्लाईट मारायची. त्यानंतर एक्स्ट्रा इमेज डिलीट करून टाकायची. तर मित्रांनो, आपला इमेज आणि सॉन्ग ॲड झालं आहे. तो मला सॉन्ग आणि बीट सांगतो. तर मित्रांनो, आपलं पहिलं स्प्लाईट आहे ते आहे 1 सेकंद, बघू शकता स्क्रीनवर. आणि दुसरं आहे 2, तिसरं 3, चौथं 4. त्यानंतर 5वं स्प्लाईट आहे ते मित्रांनो 6 सेकंद. 6वं स्प्लाईट आहे मित्रांनो 8 सेकंद. तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओमध्ये 8 स्प्लाईट आहेत. त्यानंतर मित्रांनो, पहिल्या इमेजवर क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन इथे तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील, इन, आउट, कॉम्बो. आपल्याला कॉम्बोवर जायचं आहे. कॉम्बोवर गेल्यावर इथं लावायचं आहे पेंडुलम 1, साईज 1.0 सेकंद ठेवून राईट क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, नेक्स्ट इमेजला लावायचं आहे आपल्याला पेंडुलम 2, त्याची बी साईज 1.0 सेकंद ठेवून राईट करायचं. पुढच्या इमेजला बी पेंडुलम 1 लावायचं मित्रांनो, बघू शकता स्क्रीनवर. नंतर पेंडुलम 2 4 सेकंदापर्यंत मित्रांनो पेंडुलम 1 पेंडुलम 2 लावून घ्यायचा आहे. राईट क्लिक करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, पहिल्या इमेजपाशी जाऊन इफेक्टवर जाऊन इथं आपल्याला लावायचं आहे डायमंड झूम. त्यासाठी आपल्याला जायचं आहे व्हिडिओ इफेक्टवर. व्हिडिओ इफेक्टवर गेल्यावर मित्रांनो, ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला इथं डायमंड झूम नावाचं इफेक्ट मिळून जाईल. राईट क्लिक करायचं आहे मित्रांनो. त्याची साईज ठेवायची मित्रांनो 4 सेकंदापर्यंत, बघू शकता स्क्रीनवर. 4 सेकंदापर्यंत ठेवून घ्यायचं आहे. नंतर मित्रांनो, नेक्स्ट इमेजवर जायचं आहे. नेक्स्ट इमेजवर गेल्यानंतर मित्रांनो, आपल्याला जायचं आहे बॉडी इफेक्टवर. बॉडी इफेक्टवर जाऊन थोडंसं खाली स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं इफेक्ट मिळून जाईल. इथं टोटल फिल्म्स हा इफेक्ट मिळून जाईल मित्रांनो. त्याच्यावर क्लिक करून राईट क्लिक करायचं आहे. त्याची साईज तेवढ्या स्प्लाईटपुरती ठेवून घ्यायची आहे मित्रांनो. ती साईज लावून झाल्यानंतर मित्रांनो, नेक्स्ट इमेजवर यायचं आहे. नेक्स्ट इमेजवर आल्यावर मित्रांनो, आपल्याला जायचं आहे व्हिडिओ इफेक्टवर. व्हिडिओ इफेक्टवर जरा स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला
इथे तुम्हाला मित्रांनो बटरफ्लाय ड्रीम म्हणून मिळेल इफेक्ट, त्यावर क्लिक करायचं आहे, राईट क्लिक करायचं आहे. त्याची साईज मित्रांनो ठेवायची आपल्याला तेवढ्याच स्प्लाईटपुरती, तेवढी साईज ठेवून घ्यायची आहे. आणि नंतर मित्रांनो आपला लास्ट स्प्लाईटला आपल्याला जायचं आहे बॉडी इफेक्टवर. इथं आपल्याला ट्रेंडिंगमध्येच मिळून जाईल युनिडायरेक्शनल हा इफेक्ट लावायचा मित्रांनो. त्याची साईज लास्टपर्यंत लावून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला मित्रांनो परत बॉडी इफेक्टवर जाऊन थोडंसं स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला मिळून जाईल इन्व्हॉल्व ओपनिंग लाईट हा इफेक्ट लावून त्याची साईज लास्टपर्यंत ठेवून घ्यायची आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपले सगळे इफेक्ट लावून झाले. तर त्यानंतर मित्रांनो आपल्याला यायचं आहे ॲडजस्टवर येऊन मित्रांनो इथं शार्पन हे 10 लावून घ्यायचं आहे. त्यामुळे आपल्या व्हिडिओचे सर्व इफेक्ट खतरनाक लागून जातात मित्रांनो. आणि राईट क्लिक करून त्याची साईज लास्टपर्यंत ठेवून घ्यायची आहे. नंतर मित्रांनो वर सेटिंगवर जायचं आहे, फ्रेम रेट 60 आणि कोड रेट हाय करून व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचा. अशाच प्रकारचे ट्रेंडिंग ट्युटोरियल व्हिडिओ बघण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा.